नमस्कार, आज आपण मिक्स भाकरीचं पीठ कसं तयार करायचं ते पाहूया। अर्धा किलो बाजरी घेतली आहे। बाजरीमध्ये फायबर, प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम ही पोषक तत्वे आहेत। त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते। अर्धा किलो नाचणी घेतली आहे। हे एक पौष्टिक अन्न आहे। यामध्ये प्रथिने, लोह जास्त प्रमाणात असल्याने हिमोग्लोबिन वाढवते। कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने ते हाडांना मजबूत बनवते। वजन कमी करण्यास आणि साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते। ज्वारी ही आरोग्यासाठी चांगली आहे। ग्लुटेन फ्री असल्यामुळे पचनक्रिया सुधारते। मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण असल्याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते। रोगप्रतिकार शक्ती वाढते। ज्वारीमुळे वजन कमी करण्यास मदत होते। 100 ग्राम हिरवे मूग घेतले आहेत। मूग पचनास मदत करते। बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्या दूर करते। रक्तदाब नियंत्रित राहतो। चण्यामध्ये प्रथिने, लोह, मॅग्नेशियम आणि इतर आवश्यक खनिजांचा चांगला स्रोत आहे। यामध्ये 1 चमचाभर मेथी दाणेही घालणार आहोत। मेथी केस आणि त्वचेसाठी चांगली असते। रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते। मासिक पाळीच्या समस्या कमी करते। हे सगळे धान्य एकत्रित मिक्स करायचे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर बारीक दळून आणायचे आहे। पीठ छान चाळून घेतलं आहे। पीठ मळण्यासाठी मी साधं पाणी वापरलं आहे। थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मळून घेऊया। पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळही मळायचं नाहीये। ह्या पिठाची भाकरी हाताने थापू शकतो किंवा ज्यांना भाकरी करता येत नाही त्या सहजपणे लाटूही शकतात। उकडीची भाकरी छान होते या पिठाची। आता आपण भाकरी लाटून घेऊया। अगदी हलक्या हाताने आपल्याला भाकरी लाटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता भाकरी खूप छान लाटली जाते। भाकरी सगळीकडून एक समान लाटली गेली आहे। पाहू शकता तुम्ही। भाकरी तव्यावर घालून वरून पाणी लावून घेऊया। सगळीकडून व्यवस्थित पाणी लावून घ्यायचे। ज्यांना भाकरी थापायला जमत नसेल ते सहजपणे भाकरी लाटू शकतात। ज्यांना शुगरचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी उपयुक्त अशी ही भाकरी आहे। ही भाकरी व्हेज, नॉनव्हेज बरोबरही खाऊ शकतो। अशा वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपीजसाठी वर्षा's किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।